श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जावो. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची सेवा सांगणार आहे. ही सेवा तुम्ही सर्वांनी करायची आहे. ही सेवा केव्हा करायची, कधी करायची, कोणी करायची, सर्व सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण ताई दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारत चला, त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर चला, आजचा जो सेवा आहे, आजचा उपाय आहे तो कोणी करायचे, तर तुमच्या घरातील ज्यांना वाचता लिहिता येतं, बघा ज्यांना वाचता येतं त्यांनी तर करायचाच आहे. म्हणजे मग तुम्ही छोटं असेल, मोठे असेल, स्त्री पुरुष कोणी पण ही सेवा करू शकतं. केव्हा करायची, तर तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ या की तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता. मात्र 12 ते 1 दरम्यानमध्ये नाही करायची, 12:30 पर्यंत ही सेवा करायची नाही. कारण आजची जी सेवा आहे ती खास दत्त महाराजांची सेवा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा ही 12 वाजतापासून तर 1 वाजेपर्यंत करायची नसते. तशी तर 12:30 पर्यंतच करायची नसते. पण आपण 1 वाजेपर्यंत सांगतो. म्हणजेच की काय, तर या दरम्यानमध्ये दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे या एवढ्या कालावधीमध्ये कुठलीच सेवा करायची नसते. नंतर तुम्ही 1 नंतर परत तुम्ही सेवेला बसू शकता. तुमच्या वेळेनुसार ही सेवा करायची आहे. आता ही सेवा का करायची आहे? जर तुमच्या घरामध्ये कटकटी असतील किंवा मग पैशासंबंधित काही प्रॉब्लेम असतील किंवा नोकरी संबंधित काही प्रॉब्लेम आहे, नोकरी लागत नाही, आपण नोकरी पण आहे, खूप छान नोकरी आहे, पण प्रमोशनच होत नाही, मिळेल तेवढा म्हणजे योग्य तो आपल्याला पगार मिळत नाही, असे काही तुमचे प्रॉब्लेम असतील किंवा मग बाहेरच्या बाधा आहे, नजर दोष आहे, असे तुमचे जर काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच ही जर सेवा केली ना तर तुमचं खूप खूप चांगलं होणार आहे. आपण खूप भाग्यवान आहे की आपल्याला या जन्मामध्ये स्वामींची साथ लाभलेली आहे, देवाची साथ लाभलेली आहे. कारण अख्ख्या 84 लाख योनीमधून मनुष्य योनी अशी असते ना की आपण बोलू शकतो, हसू शकतो. कारण आपल्याला आपण नाम जाप करू शकतो. बाकी इतर कुठल्याही योनीमध्ये कोणीच नामजाप करू शकत नाही. पण मनुष्य योनी मात्र खूप महत्त्वाची आणि मोलाची आहे. आपल्याला मिळाली आहे तर आपण खूप त्याला जपावं आणि जेवढं जास्त होईल ना तेवढं देवाचं नामस्मरण करावं. कारण नको पुढच्या वेळेस कुठल्याही योनीमध्ये जन्म नको. देणं असेल तर भगवंतांना सांगायचं की तुमच्या चरणाशी जन्म द्या किंवा मग मनुष्य जरी दिला ना तर तुमचा सेवेकरी म्हणून द्या. तर बघा, आपल्याला सेवा काय करायची आहे. सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगते, तुम्ही स्वामींचं नाम जाप जेवढं जास्त करसाल तेवढं चांगलंच आहे. तुमच्यावर येणारे संकट, दुःख, त्रास हे वरच्या वरच निघून जातील. आपण बरेच वेळा म्हणतो, "अरे, मोठं संकट आलं होतं, पण थोडक्या काळाने निभावलं." तर नक्कीच तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि तुम्हाला नामजापसाठी कंटिन्यू बसतच राहणार असं नाही. तुम्ही चालता-फिरता जरी नामजाप केलं, कामं करताय, कपडे धुताय, भांडी करताय किंवा नोकरीला जाताय, जॉबला जाताय, बसमध्ये आहे, गाडीवर आहे, तुम्ही स्वामींचं नाम जाप तर करूच शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. किंवा मग तुम्ही जर गुरु केलेलं असेल ना, तर गुरूचं नाम जप करा. तुम्हाला सांगते गुरुमध्ये एवढी शक्ती आहे ना, तुमच्या प्रत्येक संकटाला दूर नेऊ शकतो. म्हणून गुरु जर केलेला असेल, तर गुरूंनी जो नाम दिलेला आहे, तो जप करा. नाहीतर स्वामी महाराजांचा जप करा. तर आपल्याला आता सेवा कुठली करायची आहे, ते बघूया. सर्वात अगोदर तुम्हाला कंटिन्यू 21 दिवस, सलग 21 दिवस तुमच्या वेळेनुसार तुम्हाला स्वामींसमोर म्हणजे देवघरासमोर बसून सकाळी दुपारी तुमच्या वेळेनुसार बसून तुम्हाला गुरुचरित्रामधील 14वा अध्याय वाचायचा आहे. हे तुम्हाला माहितीच आहे आणि भरपूर वेळेस तुम्ही ही सेवा ऐकली सुद्धा आहे. YouTubeवर खूप वेळा व्हिडिओ आलेले आहे की गुरुचरित्रातला 14वा अध्याय वाचायचा. खरंच तुम्ही गुरुचरित्रातील हा 14वा अध्याय रोज कंटिन्यू डेली वाचायचा आहे. जास्तीत जास्त 5 मिनिटामध्ये हा अध्याय होतो. अगदी छोटासा अध्याय आहे हा. 14वा अध्याय तुम्ही जर गुरुचरित्र ग्रंथ घरी नसेल तर तुम्ही YouTubeला डाउनलोड करा किंवा PDF घ्या, Googleवर सर्च करा, येऊन जाईल.
नक्की. आणि जर तुमच्याजवळ नसेलच तर मला नक्की कमेंट करा. मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो अध्याय टाइप करून पाठवते. जर गरज असेल ना, नक्की कमेंट करा, मी पाठवणार. पण मात्र तुम्हाला 14वा अध्याय आवर्जून तुम्हा सर्वांना वाचायचाच आहे. आणि खरंच तुम्ही वाचून तर बघा आणि तुम्हाला कोणाला या 14वा अध्यायाचे अनुभव येतात, त्यांनी नक्की माझ्यासोबत शेअर करायचे आहे. आजची ही सेवा खूप प्रभावी आणि खूप महत्त्वाची सेवा आहे. अतिशय शक्तिशाली सेवा आहे. गुरुचरित्रातील 14वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही आवर्जून नक्की वाचा आणि कोण वाचतं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्यांनी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.